जय शिवराय, जय आगरी मित्रांनो, आजचा ब्लॉग होता आपला शर्यतीचा बोनिवली अड्ड्यामध्ये आणि आत्ताच घरी आलोय। आणि मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या। चला तर मित्रांनो, आता तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवतो। पाहू शकता वर्धनचा आता गुलाल झालेला आहे आणि चाललंय आता वर्धनच्या पाठीमागे चालत चालत। थोड्याच वेळात त्यांची मुलाखत देखील घेणार आहे। शकता जिथे बैल बांधले तिथे आलोय मी आणि चांगली अशी मैत्रीपूर्ण शर्यत देखील झालेली आहे। आज गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तर दिल्याच वर्धननी आणि परेश दादा यांना आज चांगला असा नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या वर्धननी। 50-50 ब्रँड वर्धा गोलावली गोलावली ही गोलावली बोलतो रायफल पाहू शकता अड्ड्यामध्ये बादलचा गुलाल देखील झालेला आहे आताच आणि भरपूर अशी मंडळी देखील आहे बादलच्या मागे। खूप सारा मोठा असा ग्रुप आहे त्यांचा। चला जाणार आहोत आता त्यांच्याकडे आपण। पाहू शकता अड्ड्यामध्ये बादलचा आणि सुंदरचा गुलाल झालेला आहे आणि त्यांचे सर्व फॅन फॉलोअर देखील इथे भरपूर आहेत इथे आणि चांगला असा आज गुलाल झालेला आहे त्यांचा। आणि भरपूर अशी फॅन फॉलोअर देखील आहे त्यांची मित्रमंडळी। एक आगला वेगळा बैल भेटलेला आहे आपल्याला अड्ड्यामध्ये। त्याला एक शिंग नाही, बघू शकता तुम्ही, एकच शिंग आहे त्याला आणि इथे देखील बैल आहेत पाहू शकता तुम्ही। पाहू शकता अड्ड्यामध्ये आमच्या भडवल लाडू ग्रुपचा आम्हाला लाडू भेटलेला आहे। पाहू शकता तुम्ही, छान असा बैल आहे हा आणि भरपूर अशा बिनजोडच्या शर्यती देखील केलेल्या आहेत त्यांनी आणि आज देखील बोनिवलीच्या अड्ड्यामध्ये त्यांची शर्यत जमलेली आहे आणि माझ्याकडून त्यांना शुभेच्छा देखील असतील आणि त्यांचा फॅन फॉलोअर देखील इथे भरपूर आहे। जयेश देखील आहे इथे आणि लाडू बैलाचे मालक देखील आहेत इथे समोरच आपल्या। ज्या नंतर गुलाल झाल्यावर येऊ आणि त्यांची संपूर्ण आपण मुलाखत आज घेऊन टाकू। पाहू शकता आदात गोकुल भेटलेला आहे आपल्याला अड्ड्यामध्ये, पाहू शकता तुम्ही आणि खूप असा चांगला असा शर्यत त्यांची जमलेली आहे वाटतंय आणि आमचा शेट देखील भेटलेला आहे तिथं। जमली का? मित्र आला कुठून तू? बेलवली पनवेलवरून का? आणि आपल्या बैलाचं नाव काय? सुलतान शेठ का? मित्रांनो पाहू शकता चांगला असा बैल आहे आणि त्यांच्या बैलाचं नाव आणि सुलतान आहे आणि टॉपचा हत्यार देखील बोलतोय। दादा आतापर्यंत गुलाल वगैरे किती आले? 35-45 गुलाल झाले का तुझे? आणि मग आजचा नियोजन कसं काय तुमचा इथं? हा का लक्ष आहे का? जमले का तुमची? मित्रांनो पाहू शकता आज त्यांच्या मालकाचा बर्थडे देखील आहे, त्याला देखील माझ्याकडून शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या। मालकाला घ्या इकडे। पाहू शकता अड्ड्यामध्ये आपल्याला हा राणा प्रत्येक अड्ड्यामध्ये दिसतोय। खूप चांगला असा बैल आहे हा। मित्रांनो तुम्हाला अड्ड्यामध्ये आल्यावर सर्वप्रथम मी आता बैलच दाखवण्याचं काम करतोय तुम्हाला मी। पाहू शकता छान अशी वासरं देखील आहेत अड्ड्यामध्ये। कोणता चॅनल आहे मित्रांनो? बघा भरपूर असे बैल आलेले आहेत आणि अड्डा देखील भरपूर भरलेला आहे। भरपूर बैलांचे गुलाल देखील झालेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे आणि ज्यांचे गुलाल झाले तेही बैल टेम्पोमध्ये भरण्याचं काम केलं आहे।
इकडे देखील गुलाल झालेला आहे बैलांचा. इथे देखील बैल आहेत आणि खूप चांगले चांगले बैल आलेले आहेत अड्ड्यामध्ये. पाहू शकता तुम्ही. मित्रांनो अड्डा असा भरपूर भरलेला आहे पाहू शकता तुम्ही. आणि अड्ड्यामध्ये बैल देखील भरपूर आलेले आहेत बोलिवलीच्या अड्ड्यामध्ये. बघा तुम्ही हा देखील चांगला बैल आहे. विष्णू आहे मित्रांनो. विष्णूची शर्यत आहे का आता. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. त्याचं नाव काय. सिम्बा का. आता गुलाल वगैरे झालेला आहे तुमचा. आणि दादा आले कुठून. कल्याण चिंचपाडा का. आणि दादा आतापर्यंत गुलाल वगैरे किती आले आपल्या बैलाचे. आतापर्यंत त्याच्यात मोजू शकत नाही एवढा गुलाल झाला आल्यापासून. आणि शेलूच्या अड्ड्यामध्ये मी बाईट घेतली होती याची. आणला होता त्यावेळेस देखील तुमचा पहिला गुलाल झाला होता. आणि असेच गुलाल करत राहू. आणि आपले दादा देखील भेटलेले अड्ड्यामध्ये. मित्रांनो आज यांचा गुलाल झालेला आहे. चल दादा. हा घरचा का तुमचा. एक डोला नाही आहे का. एक डोल्याने पलतो का तो. त्या साईडनं डोला नाही बघा. म्हणजे इकडनं डोला नाही का. मित्रांनो पाहू शकता ह्या बैलाला बघा तुम्ही. एक डोला नाही तरी पण हा पब्लिकनी पलतोय म्हणजे बोलण्याचा विशेष आहे. कारण की ह्या बैलामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आपल्याला दिसतंय. कारण की एक डोल्याने पलणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही. आणि हा त्यांचा घरचा साज आहे. मित्रांनो अड्ड्यामध्ये पाहू शकता भरपूर असे बैल आलेले आहेत. आणि गुलाल देखील झालेले आहेत बैलांचे पाहू शकता तुम्ही इथे. आणि इथे भरपूर अशी मंडळी देखील आहे. आता उंबारलीचा वजीर.